मी दीपाली दीपक अनसिनकर आज संतरत्न प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे चरित्र सांगण्याचा एक अल्प प्रयत्न करणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे श्री संतोषजी गोडबोले व वारीगणाचे मनापासून आभार व्यक्त करते। त्यांनी मला या ओळख संतांची या मालिकेच्या पुष्पहारातील एक पुष्प अर्पण करण्याची संधी दिली। मी पुनश्च त्यांचे आभार मानते। देवा, एके हे विनंती मज नको तुझी मुक्ती, संताची या संगती हेची सुख आगळे। संत तुकाराम महाराजांनी संतांची थोर अशी महती सांगून यांच्या महाराष्ट्र भूमीला संतभूमी म्हटले तर वावगे होणार नाही। ही भूमी संतांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या संत वाङ्मयाने परिपूर्ण आणि पवित्र झाली आहे। अनेक संत रत्नांच्या जन्माने ही भूमी वैभव संपन्न झाली। याच महाराष्ट्रातील विदर्भ हा पवित्र कापसासाठी प्रसिद्ध असा एक संत भूमीचा भाग आहे। या संत परंपरेच्या भूमीत या विदर्भाने आपल्या वैभवाची भर घातली आहे। या भूमीत कापसाची सुरेख निर्मिती होते। त्याच कापसाचा मुलायमचा स्पर्श या भूमीला आहे। प्रेमळपणाचा सुगंध या भूमीला उपजतच आहे। ही विदर्भाची भूमी ताजुद्दीन बाबासारख्या संत अवलियाची कर्मभूमी आहे। एका फार मोठ्या संघटनेची जन्मभूमी आहे। संस्कार, सुविचार, संस्कृतीचा मुबलक सुगंध देणारी आदरातिथ्य, प्रेमळपणा, वाणीच्या हुरड्यासारखी कोमल, मुलायम, मधुर वऱ्हाडी भाषा ही येथील भाषा वैभवाची शान आहे। प्रेमळपणा, भोळेपणा, आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी संत्र्याचा नारिंगी रंग या विदर्भ भूमीच्या देखणेपणाला एक आगळीच आभा आणतो। या भूमीत खापर्डे वकिलांसारखे विद्वान वकील, हेडगेवारांसारखे कर्मयोगी, गोडवेलकर गुरुजींसारखे निस्संग त्यागी समाजकार्य करणारे विभूती, संत गजानन महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ब्रह्मविभूती मोतीबाबा जामदार, अकोल्याचे पंचांगकर्ते राजंदेकर, नागपूरचे सालपेकर देवघराणे, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण भाऊजी शास्त्री, भैयाजी शास्त्री, विनायक शास्त्री आर्वीकर, पंडिताचे गाढे विद्वान बाळशास्त्री हरदास, अशा अनेक लौकिक आणि अलौकिक व्यक्तित्वाला जन्म देणारी ही विदर्भ भूमी। याच संत मालिकेच्या परंपरेत एक संत रत्न ज्ञानेश्वर कन्या प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या लौकिक कार्याबद्दल आणि जीवनचरित्राबद्दल मी आज सांगणार आहे। या प्रतिभावंत संताचा जन्म अमरावती जिल्ह्यातील लोणी या गावी मातोश्री आलोकाबाई आणि पिताजी गोंदूजी मोहाड या दाम्पत्यापोटी 8 जून 1881 रोजी झाला। अमरावती हे द्वापर युगातील एक वैभवशाली शहर, एक पुरातन नगरी, देवी अंबा आणि देवी एकवीरा यांचे शक्तिपीठ असलेले एक ऊर्जावान शहर। भीमक राजाची कन्या रुक्मिणी हिचे माहेर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासूरवाडी। याच अंबेच्या मंदिरातून भगवंतांनी रुक्मिणीचे हरण करून तिला द्वारकेस पळवून नेले। त्याच भगवंत श्रीकृष्णाच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली ही अमरावतीची भूमी, याच भूमीत संत गुलाबराव महाराजांनी जन्म घेऊन संत कार्य पूर्ण केले। गुलाबराव महाराज जन्मले त्यावेळेस स्वस्थ निरोगी विकोप प्रकृतीचे, पण केवळ 9व्या महिन्यात या बाळाला डोळ्यात जंतू संसर्ग होऊन अधूपण आले। मातापित्यांनी बरेच औषधोपचार केले। त्यातच त्यांच्या शेजारच्या एका वृद्ध महिलेने त्यांना आयुर्वेदाचे औषध सुचविले, पण दुर्दैवाने या औषधाचा काहीही फायदा न होता महाराजांचे डोळे कायमचे अंध झाले। महाराज तर तेव्हा ताने होते, पण मातापित्यांवर हा एक वज्राघात मात्र ठरला। पुढे अनेक उपचार करूनही त्यांना कायमचे अंधत्व प्राप्त झाले। बालपणीच अंधत्व आल्यामुळे त्यांच्या मातेने त्यांचा सांभाळ फार कष्टातून केला, परंतु केवळ 4 वर्षाचे निष्पाप वयात असताना आईच्या ममतेचे आणि मायेचे छत्र देवाने त्यांच्यापासून हिरावून नेले।
त्या बालवयात महाराज पोरके झाले. त्यांच्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आईच्या आईने म्हणजे त्यांच्या आजीने सावित्रीबाईने केला. सावित्रीबाई प्रेमळ स्वभावाच्या मायाळू होत्या, पण या लहानग्या गुलाब बाळाने अगदी तान्हेपणापासून दुःखाचे चटके सोसले होते. त्याची वृत्ती त्यामुळे विरक्त झाली. एकांतात आजोळाच्या महादेव मंदिरात हरिचिंतन आणि ध्यान धारणेत स्वतःला सतत त्यांनी मग्न ठेवले व त्यात इतके ते तल्लीन होत की एक दिवस त्यांची प्रज्ञा जागृत होऊन हा छोटा गुलाब प्रज्ञाचक्षू झाला. आपल्या दिव्य बुद्धीने त्याने समाजात संवाद साधण्यास यश मिळविले. गावातील मायमावल्या नदीवर जेव्हा पाणी आणण्यास जात तेव्हा हा लहानगा गुलाब त्यांच्या कंकणाच्या नादावरून आपल्या प्रज्ञाचक्षुने त्यांना बरोबर ओळखून त्यांच्या नावाने संबोधू लागला. असे त्याचे बालपण आजी सावित्रीबाईच्या प्रेमळ मायाळू छत्राखाली सुखात जात असताना केवळ वयाच्या 10व्या वर्षी हे आजीचे मायेचे छत्रही डोक्यावरून कायमचे निघून गेले. त्यातच वडिलांनी दुसरे लग्न केले. महाराजांची अवस्था मात्र अनाथासारखी झाली. वडिलांनी त्यांच्या गावी त्यांना मानधानला नेले. त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून गावातीलच गाढे विद्वान शिक्षक रामराव देशपांडे यांच्याकडे पाठविले. त्यांनी त्यांना संस्कृत, गणित, भाषा, गीता आणि इतर शास्त्रांचे विपुल ज्ञान दिले. महाराजांचे वेदांत आणि योगशास्त्र पाहून रामराव भारावून गेले व हा एक असामान्य बुद्धीचा बालक आहे याची जाणीव आणि प्रचिती त्यांना आली. अशातच केवळ 16व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह मनकर्णिका नावाच्या बालिकेशी लावून दिला. आपण अंध, त्यातच दुसऱ्यावर अवलंबून आणि आता या पत्नीचाही भार आपल्यावरती आणि त्यात पुन्हा घरामध्ये सावत्रपणा आणि गृहकलह या सर्वांना कंटाळून एक दिवस महाराजांनी गृहत्याग करून गावातील महादेव मंदिरात आश्रय घेऊन तेथेच राहू लागले. संसाराविषयी त्यांचे मन अत्यंत विशद झाले आणि स्वतःला भगवन भक्तीत रममाण करून घेतले. या भौतिक संसारात सुख नाही याची कटू प्रचिती त्यांना आली होती. तुका म्हणे त्याचा संग नव्हे बरा, शोधितो विठ्ठला जाऊ आता. या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वतःला परमात्म्याच्या शोधात झोकून दिले. त्यांचे शिक्षक आणि पुढे त्यांचे शिष्यत्व पत्करलेले रामराव देशपांडे यांनी त्यांना आपल्या घरी आणले. महाराजांचा अलौकिक दिव्यत्वाची प्रचिती त्यांना आधीच आली होती आणि त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानू लागले. महाराज संत गजानन महाराज, संत गाडगे महाराज यांच्या समकालीन संत आहेत. 1901 मध्ये महाराज आपल्या पत्नी आणि काही शिष्यगणांसह ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनास आळंदी येथे गेले. समाधी मंदिरात प्रवेश करताच महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते समाधी समोर पद्मासन घालून 4 दिवस ध्यानस्थ अवस्थेत माऊलीच्या समाधी समोर माऊलीने प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी बसून राहिले आणि ज्ञानेश्वर माऊलीने फेटा बांधलेला सुंदर मोहक सुकुमार सुकोमल चेहरा अशा रूपात प्रत्यक्ष स्वकराने गुलाबराव महाराजांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. महाराजांना माऊलीच्या आशीर्वादाने आणि दिव्य चक्षुद्वारे प्रत्यक्ष माऊलीचे सुकुमार रूप पाहण्याचे भाग्य लाभले. महाराज सद्गतीत झाले. त्यांच्या सांगण्यावरून अकोल्यातील चित्रकाराने ज्ञानेश्वरांचे तसेच हुबेहूब चित्र रेखाटले जे आज आपण सर्वत्र बघतो आहे. महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीला आपले गुरुस्थान दिले. ते म्हणत, शंकर आणि पार्वती माझे माता पिता आहेत. गुरुदर्शनाने महाराज दिव्यानुभव अनुभवू लागले. त्यांच्या प्रज्ञेला एक तेजाचे वलय निर्माण झाले. त्यांनी श्री ज्ञानेश्वर मधुराद्वय संप्रदायाची स्थापना करून गुरुसेवेत स्वतःला पूर्णतः झोकून दिले. द्वापर युगात महाराज पंचलतिका नावाची गोपिका होती. ही महाराजांना साक्षात्काराने आपल्यामधील ही गोपिका जाणवली असे वाटते आणि या कलियुगात ती गुलाबराव महाराज म्हणून विदर्भात जन्माला आली. गोपिकांची श्रीकृष्णावर मधुरा भक्ती होती. त्यात वैशिकतेला स्थानच नव्हते. त्यामुळे गोपिकांची भक्ती ही माधुर्याने युक्त अशी म्हणून मधुराभाव ठेवून श्रीकृष्ण चरणी लीन होण्याची होती. महाराजांची श्रीकृष्णाप्रती हीच माधुर्य भक्ती असल्यामुळे ते स्वतःला
ज्ञानेश्वर कन्या आणि कृष्णपत्नी म्हणून मधुरद्वय हा संप्रदाय हा नाथ संप्रदाय असून उपासनेने वारकरी पंथासारखा आहे. महाराज म्हणतात, माझा सद्गुरु करुणा घन, आळंदीपती कल्याण निधान, जेणे आपुल्या नामाचा मंत्र देऊनी कृतार्थ केले मज लागी, अंगी घेऊन या खुणा स्वनामाच्या. महाराज प्रज्ञाचक्षू होते. त्यांनी मराठीशिवाय हिंदी, इंग्रजी, जपानी, जर्मनी, बंगाली, तेलुगू, कन्नड आदी भाषेतील विपुल साहित्याचे वाचन केले. महाराजांनी 1905 मध्ये वयाच्या केवळ 22व्या वर्षी भागवत पुराणातील दशमस्कंदातील कात्यायनी देवीच्या कात्यायनी व्रताची दीक्षा घेतली. श्रीकृष्ण पत्नीत्वाचा अधिकार मिळावा यासाठी 33 दिवस हे व्रत त्यांनी केले. तेव्हापासून त्यांनी स्त्रीवेश धारण केला आणि ते सदैव स्त्रीवेशातच राहू लागले आणि स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेऊ लागले. हे कात्यायनी व्रत देवी कात्यायनीला स्मरून मार्गशीर्ष महिन्यात गंगेच्या काठावर किंवा इतर पवित्र नद्यांच्या काठावरती करतात. संत गुलाबराव महाराजांच्या संप्रदायातीलच शिष्यगण हे व्रत उत्सव रूपाने दरवर्षी साजरे करतात. रोज नदीवर स्नान करणे, नंतर तेथील वाळूचे शिवलिंग तयार करायचे आणि त्याची विधिवत पूजन करून पुन्हा ते नदीत विसर्जित करणे, याप्रमाणे 33 दिवसाचा हा कालखंड महाराजांनी घेतला होता. या कात्यायनी व्रताचा मंत्र असा आहे: कात्यायनी महामाये महायोगिन्य धीश्वरी नंद गोप सुत देवी पतिते कुरुते नमहा. हा मंत्र विवाहासाठी म्हणजे लवकर विवाह व्हावा म्हणून भागवत पुराणातून उत्पन्न झालेला आहे. भागवतात गोपींनी या कात्यायनी देवीचे व्रत उपासना श्रीकृष्णाला पती म्हणून मानण्यासाठी 33 दिवस विधिविधानाद्वारे यमुनेच्या काठावरती केले होते. यात विषय सुखाचा अभाव व मधुरा भक्तीचा माधुर्य भाव अत्यंत विलोभनीय असा होता. महाराजांनी सुद्धा याच मधुरा भक्तीसाठी द्वापर युगातील ही पंचलतिका गोपिका या कलियुगात गुलाबराव महाराजांच्या रूपाने या विदर्भ नगरीत जन्माला आली आणि म्हणून ते श्रीकृष्ण पत्नी म्हणून स्वतःला संबोधू लागले. हे गौरी यथात्व शंकर प्रिया तथा मा कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम. हा श्लोकही या व्रताच्या संदर्भात भागवत पुराणातून आलेला आहे. महाराजांना केवळ 34 वर्षाचे लौकिक आयुष्य लाभले. एवढ्या कालचक्रात त्यांनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. त्यांचा वाङ्मय विस्तार फार मोठा आहे. त्यांनी 134 पुस्तके लिहून अनेक अभंग, गीते, ओव्या, श्लोकादी जवळजवळ 6000 पृष्ठ छापले जातील एवढे वाङ्मय निर्माण केले. मराठी व्यतिरिक्त त्यातील काही ग्रंथ संपदा 64, गीता संगती, भक्तिपद तीर्थमृत, हरिपाठ रहस्य, साधुबोध, रुक्मिणी पत्रिका, अभंगाची गाथा, वेदांत निरूपण, संस्कृत रचना, सूत्र ग्रंथा, न्यायसूत्राणी, पुराण मीमांसा, गंगामृतपानम, भक्तिभाष्य, मानसा यजुर्वेद, ब्रह्मपुत्र निरूपण, सुवर्णकण, छंद प्रदीप इत्यादी अनेक या सर्व रचना संस्कृत, मराठी, हिंदी, व्रजभाषा व वराडी भाषेतून केलेल्या आहेत. त्यांनी डार्विन आणि स्पेनर या विद्वांतांच्या सिद्धांतावर भाष्य केले. त्यांचे वाङ्मयीन कार्यामुळे अनेकांना प्रश्न होता की अंध आणि कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता इतके उत्कृष्ट लेखन महाराजांनी कसे केले. महाभारतात संजयाला सुद्धा दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती आणि त्यांनी धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरचा सर्व युद्ध घटना सांगितली होती. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीसमोर सर्व घटनावृत्त आणून त्या घटनेचा वृत्तांत ऐकला होता. याच महाभारतातील श्रीकृष्ण आणि गोपिका यांची मधुरा भक्ती, त्यातील ही पंचलतिका गोपिका या कलियुगात प्रज्ञाचक्ष गुलाबराव महाराज म्हणून जन्माला आली. दृष्टीहीन असले तरी महाराजांनी सुद्धा आपल्या दिव्य ज्ञान चक्षुने वाङ्मय संपदेत मोलाची भर घातली. हे एक दिव्य चमत्कृत सत्य आहे. त्यांनी अनेक विद्वान पटूंना आपल्या बुद्धिचातुर्याने पराभूत केले होते. महाराजांचा अत्यंत प्रिय ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका.
त्यांचे त्यांनी अखंड वाचन केले. प्राचीन ग्रंथातील रेडियम, इथर, ऊर्जा, इलेक्ट्रॉन, ध्वनी, प्रकाश, विमानविद्या, अणुविद्या इत्यादी अनेक विषयांचे अमूल्य दाखले जगाला सिद्ध करून दाखविले. अशा या दिव्य प्रज्ञाचक्षु संताला केवळ 34व्या वर्षी क्षयाची बाधा झाली. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या गुरुच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी व तेथेच या नश्वर देहाचा त्याग करायचा या त्यांच्या शिष्यगणांनी आळंदीला त्यांच्या गुरुचे अखेरचे दर्शन करून पुणे येथे उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू झाले, पण अखेर केवळ 34व्या वर्षी 20 सप्टेंबर 1915 रोजी हे प्रतिभावंत संत, उत्तम साहित्यिक, संत समाज सुधारक हा इहलोक सोडून गेले. त्यांचे ग्रंथिक व सामाजिक कार्य अतुलनीय आहे. विदर्भात अनेक ठिकाणी त्यांचे संप्रदाय पसरले आहे आणि त्यांचे कात्यायनी व्रत आज मितो उत्सव रूपे दरवर्षी त्यांचे शिष्य थाटाने साजरे करतात. त्यांचे आवडते शिष्य आणि उत्तराधिकारी बाबाजी पंडित यांनीही अनेक ग्रंथ लिहून वाङ्मयीन संपदेत भर घातली आहे. आज अमरावती जवळ चांदूर बाजार येथे संत गुलाबराव महाराज भक्तिधाम उभारण्यात आले आहे. त्यांचा शिष्य संप्रदाय त्यांच्या कार्यास पुढे नेत आहे. नाही संत पद मिळत हाटी, फिरता कपारी राणीवनी. नये मोह देता धनाची या राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण व्हावे तैसे तेव्हा कळे. अशा या दिव्य प्रज्ञाचक्षु संत विभूतीस शतशत नमन करून आणि पुन्हा महाआषाढी एकादशी वारी मंडळाचे या संत मालिकेत मला महाराजांचे अमोल कार्य मांडण्याची सांगण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी मंडळाचे पदाधिकारी आणि वारीगण यांचे अंतःकरणापासून आभार मानते. मला प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांचे अमोल कार्य सांगण्याची प्रेरणा माझे मामा आदरणीय वसंत गणेश देशमुख वय 92 आजही ज्ञानेश्वरीवर यथावत प्रवचन करतात. ते श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य संप्रदायातील संत बाबाजी पंडित यांचे शिष्य आहेत आणि त्यांनी महाराजांची अनेक पुस्तके मला दिली. ती वाचून मी या विषयावर बोलण्याचे धाडस केले. माझे मामेभाऊ प्राचार्य डॉक्टर अरविंद वसंत देशमुख यांनी महाराजांबद्दल सारयुक्त आणि महत्त्वपूर्ण दाखले मला सांगून जी माहिती दिली, त्यामुळेच मी माझ्या शब्दरूप पुष्पांना विस्तार रूप देऊन ही प्रस्तुती देऊ शकली. मी माझे आदरणीय मामा व माझे मामेबंधू यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आज हा कार्यक्रम मी इथे देत आहे, त्यामुळे सोनल उज्जैनकर आणि राहुल उज्जैनकर यांचे पण मी मनापासून आभार मानते. आणि शेवट गोड करू या उक्तीप्रमाणे आमच्या संस्कृती मंडळाची हिरकणी सौभाग्यवती नीलिमा देशपांडे, जिने मंडळात ही संत मालिका सुरू करून अनेक संतांचे चरित्र ऐकण्याचा एक उत्तम परमार्थ साधला गेला. तिच्या प्रेरणेतून मंडळात संतवाणी गुंजन करू लागली आणि सर्व भगिनींनी अभ्यासपूर्वक आपले विचार मांडून त्याचे सोने करण्याचा उत्तम प्रयत्न केला. कारण त्या विचाररूपी प्रयत्नांना नीलिमाच्या प्रेरणेचा परिस्पर्श झाला आणि म्हणूनच ही संत मालिका सोनचाफ्यासारखी सर्वत्र आपल्या सुगंधाने दरवळू लागली. लोखंडाला जसा परिसाचा स्पर्श महत्वाचा, तसाच नीलिमाच्या प्रेरणेचा स्पर्श सोनसळी ठरला. त्यासाठी मी दीपाली अनसिनकर नीलिमाचे अनंत आभार मानते. तिने सर्व भगिनींना संतांच्या महान कार्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित आणि कार्यान्वित केले. त्यांच्यातील प्रतिभेला मनाच्या कप्प्यातून वर आणून समाजापुढे ठेवण्यास प्रवृत्त केले. धन्यवाद पुन्हा मी वारी मंडळीला देते, ज्यांनी मला या मालिकेत सहभागी केले. त्याबद्दल मी पुनश्च संतोषजी गोडबोले आणि वारी मंडळाची कृतज्ञता व्यक्त करते आणि धन्यवाद देते माझ्या संस्कृती महिला मंडळाला आणि माझ्या या वाणीस शब्दरूप पूर्ण करून विराम देते. धन्यवाद. नमस्कार.